नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी अवैधपणे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एका पांढऱ्या रंगाच्या ऑडी कारमध्ये विदेशी मद्य नेले जात आहे। या माहितीनुसार दिघोरी चौकावर नाकाबंदी करण्यात आली। नाकाबंदी दरम्यान MS 31 EA 0004 नंबरची ऑडी कार थांबवली गेली। कारची तपासणी केली असता त्यातून विविध कंपन्यांची विदेशी मद्य आणि बियर जप्त झाली। पोलिसांनी आरोपीला तात्काळ घटनास्थळी अटक केली। जप्त केलेल्या मालमत्तेची आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे 12,94,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। हुडकेश्वर पोलिसांनी तत्परतेने ही कारवाई केली असून सध्या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे। नागपूर क्राइम ब्रांच युनिट 5 टीमने जुगाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई करत 17 आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील रणाळा गावात करण्यात आली। पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर टीमने छापा मारून घटनास्थळी जुगार खेळत असलेल्या आरोपींना पकडले। कारवाई दरम्यान पोलिसांनी 11,280,000 रुपये रोख, 16 मोबाईल फोन आणि ताशाच्या पत्त्यासह एकूण 3,02,530 रुपये किमतीचा माल जप्त केला। या प्रकरणी महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। त्याचबरोबर जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या एका आरोपीच्या शोध कार्याला अद्याप सुरू आहे। सध्या पोलीस पुढील तपासात व्यस्त आहेत। 22 मार्च 2026 रोजी बडगत चौक येथे भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली। ही संध्या अयोध्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या 4थ्या वर्धापनाच्या निमित्ताने आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती, मध्य नागपूर हिंदू रक्षा समिती, भारतीय जनता युवा मोर्चा, बडगत चौक मित्र परिवार यांच्या तत्वाधानाखाली संयोजक सुबोध विनायक आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली। कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीरामच्या आराधनेने करण्यात आली। त्यानंतर प्रमुख अतिथींना सत्कार देण्यात आला। भजन संध्येत उपस्थित शहरवासियांनी भक्ती आणि आनंदाचा अनुभव घेतला। या भव्य संध्येत सुप्रसिद्ध गायिका डॉक्टर जसपिंदर नरूला यांनी आपल्या मधुर आवाजात अनेक भक्तिगीत सादर केले, ज्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले। उपस्थित नागरिकांनी उत्साहपूर्वक या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेतला। अशा प्रकारच्या कार्यक्रमामुळे शहरातील मनोरंजनाला चालना मिळते, शिवाय भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळखही मजबूत होते। नागपूरमध्ये सकरदरा पोलीस स्टेशन जवळ स्थित पेट्रोल पंप जवळ एका दुचाकी वाहनात अचानक आग लागल्याची घटना घडली। ही घटना 22 मार्च दुपारी घडली। पेट्रोल भरल्यानंतर जसे चालकाने गाडी सुरू करण्यासाठी किक मारली, धूर निघू लागला आणि काही क्षणात आग लागली। चालकाने सतर्कता दाखवत लगेचच दुचाकी स्कूटी पेट्रोल पंपापासून दूर रस्त्याच्या कडेला थांबवली आणि स्वतःला सुरक्षित केले, ज्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका टळला। आसपासच्या नागरिकांनीही आग विझवण्यास मदत केली आणि काही वेळच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण करण्यात आले। तरीही स्कूटीचा मागील भाग पूर्णपणे जळून खाक झाला। सौभाग्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। प्राथमिक तपासानुसार आग लागण्याचे कारण पेट्रोल गळती किंवा इलेक्ट्रिकल खराबी असू शकते। पोलिसांनी नागरिकांना वाहनांची नियमित तपासणी करण्याची आणि विशेषतः उन्हाळ्याच्या काळात अधिक सतर्क राहण्याची सूचना दिली आहे। पोलिसांच्या मते ही घटना वाहन चालकांसाठी सतर्क राहण्याचा आणि वेळोवेळी वाहन तपासण्याचा एक चेतावणी संदेश आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।